वाजेगाव हेही या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेले आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष बनते संघसेन महाथेरो लेह लडाख इथे यांची 200 एकर जमीन आहे उभारलेली, तुम्ही पाहिली. तिथे शाळा, कॉलेज, मेडिकल, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, विपස්සना केंद्र, रेस्ट हाऊस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, बुद्धाचा पुतळा असं एक मोठं कार्य त्यांचं आहे. आणि ते 26 जानेवारीपासूनच दिल्लीला आलेले आहेत. परवा दिल्लीला जे ध्वजारोहण झालं तिरंगा झेंड्याचं, त्या 26 जानेवारीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचं राष्ट्रपतीने त्यांना निमंत्रण पाठवलेलं होतं, त्यावरून ते दिल्लीला आले होते. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या आपण सर्वांनी. आणि 26 जानेवारीचा कार्यक्रम करून आपल्या पुरडेला ते आलेले आहेत. त्यांचं स्वागत बनते पय्यानंद थेरो आणि बनते पय्या बोधी कुरगाव हे पुष्पहार देऊन परिषदेच्या विद्यमाने त्यांचं स्वागत करतील. स्मृतिचिन्ह घ्या, कुठं घ्या, आई स्मृतिचिन्ह घ्या. थोडं थांबा, नेतो थांबा. ओ मावशी, एकन देऊन बसायला तुम्ही तर. अरे कसं हो तुमचं? एकन देऊन बसू नका तिला, एकन देऊन बसत. जोरात हात मारला. मागे या, मागे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये मंत्रीचं स्वागत करायचं आहे. जे माजी कोटगुरू आहेत, मागच्या वर्षी आपल्याकडे ते आले होते. याही वर्षी दुसऱ्या भंतेजीला घेऊन आलेले आहेत. आणि जे भंतेजी इथे त्यांच्यासोबत आलेले आहेत त्यांना भारतीय पद्धतीनं आपल्या भिक्खू संघामध्ये उपसंपदा करण्यासाठी त्यांना इथे आणलेलं आहे. उद्या सकाळी 9 वाजता टाकळी येथील गोदावरी नदीमध्ये त्यांची आपल्या भारतीय पद्धतीने उपसंपदा संपन्न होणार आहे. ते भंतेजी डॉक्टर रिची रेन ज्यांना आणलेलं आहे, तेव्हा भंते डॉक्टर रिची रेन यांचं स्वागत. भंते बोधिधम्मा, भंते भिक्खू पय्यावंश हे त्यांचं स्वागत करतील. पुष्प, हार, शाल, स्मृतिचिन्ह. बोधिधम्मा बनते. गमतशील बनते, शिवनी बीड. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये आणि साधू करायचं आहे. सोबत आलेले आहेत भंते कोरियाचे
खेर किम चॉंग ओ यांचंही स्वागत वत्ते कन्यारत्न आणि वत्ते शिलरत्न हे पुष्पहार स्मृतिचिन्ह शाल देऊन स्वागत करतात. टाळ्या म्हणजे आपल्याकडूनही स्वागत आहे. उंच स्वरामध्ये आपण सर्वांनी टाळ्याचा गजर करावा. केरवादी परंपरेमध्ये साधुकार देतात आणि कोरिया, जपान, चायना त्यांच्या परंपरेमध्ये त्यांना टाळ्या वाजवून त्यांचा सन्मान करत असतात. त्याप्रमाणे त्यांच्या पद्धतीने आपले भक्तांची थेरवादी परंपरेमध्ये हार घेत नाहीत. त्यांच्या परंपरेमध्ये हार ते स्वीकारतात. तेव्हा आपण त्यांच्या पद्धतीने त्यांचा सन्मान केलेला आहे. यापूर्वी ज्या भक्तींचा परिचय करून दिलेला आहे ते सर्वच भिक्खू संघ इथे आहे. परत परत त्यांचा नामोल्लेख होणे नाही. उपस्थित उपासकांना सूचना आहे की ज्यांचं नाव जाहीर होईल त्यांनी येऊन समोरून भिक्खू संघाचं पुष्प इथे गुच्छ ठेवलेलं आहे. हे ते पुढं ठेव. फुलाच्या ट्रे समोर घ्या. ते पुढं गेले ते तुम्हाला 2 कच्च्या थोडा खाली घ्या. पहिल्या व्हिडिओ आला अरे आला प्राचार्य मोहनराव मोरे माजी नगराध्यक्ष हे भिक्खू संघाचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. उत्तमजी खंदारे माजी नगरसेवक, अनिलजी खरगे खराटे ज्यांचे नाव उच्चारले जातील कमी वेळामध्ये आपण येऊन सन्मान करावा. औरंगाबादहून आलेले इंजिनियर B.K. आत्मानेजी, D.D. भालेरावजी नांदेडवरून आलेले, अनिल रामभाऊ कांबळे औरंगाबादहून आलेले, मधुकरजी गायकवाड, दादारावजी पंडित, धम्मा जोंधळे, ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, यादवरावजी भवरे, अशोक धबाले, उद्योजक गौतम भोळे, लातूरहून आलेले केशव कांबळेजी, जालन्याहून आलेले संजय हेरकरजी, या परिषदेला पूर्ण आधार देणारे आणि दान गोळा करून घरोघर फिरून लोकांमध्ये जाऊन पूर्ण सहकार्य यशस्वी करणारे आमचे रेल्वेतील निवृत्त मंडळी T.Z. कांबळेजी, अमृतराव मोरे, वारा काळेगुरुजी, शिवाजी थोरात मामा, बळीरामजी खारे, हनुमंते गुरुजी, बलबडीकर कांबळेजी, विजय रणवीर, दिलीप गायकवाड, श्रीकांत हिवाळेजी, अतुल गवळे, मुकुंद भोळे नगरसेवक माजी, साहेबराव सोनवणे,
संभाजी गोंदणे, मिलिंद कांबळे पोलीस, संदीप थोरात, कॉम्रेड अशोक कांबळे, प्राध्यापक केशव जोंधळे, यशवंतराव उभारे वसमत, किशोर ढाकरगे, अतुल गवळी, नांदेडहून आलेले प्राध्यापक वाघमारे, इंजिनियर विक्रांत दगडे, महिला मंडळाचंही सहकार्य नेहमीच वर्षभर या परिषदेसाठी विहारासाठी कार्यक्रमासाठी असतं. काशीबाई रामभाऊ कांबळे, कुसुमबाई सदावर्ते, गिरजाबाई कापुरे, गंगाबाई निर्मले, संजीवनी आचार्य, लताबाई सोनवणे महिला सुद्धा ನಮ್ಮ कार्यामध्ये सक्रिय आहेत, सहकार्य करतात, वेळ देतात आणि आपली धम्माच्या प्रति श्रद्धा व्यक्त करतात. सखाराम डोंगरे, गार्ड रिटायर, प्रतिबाई वाळे, कमलबाई वेडे, नंदाबाई वाघमारे, रत्नाबाई भागवत, मीराबाई मोदक, छायाबाई काळे, शकुंतला कुचेकर, पंचशीला निकाळजे, शिवकन्या कांबळे, जनाबाई जोंधळे, सुकेशिनी भुजबळ, दयाबाई उगले, शोभाबाई लाटे, गिरजाबाई खरे, वैजंता कांबळे, सुजाता कांबळे, विशाखा गायकवाड, मंजुषा पाटील, विशाखा इंगडे, मीराबाई गायकवाड, आशाबाई गुले, आशाबाई ढगे, माया चित्ते, सोनाली दबाले, शीतल चित्ते. ज्यांनी ऐकवायला असेल त्यांनी लवकर यायचं. आमचे सर्व कार्यक्रम पाळण्यापासून जाळण्यापर्यंत यशस्वी करणारे त्रिंबक कांबळे, विजयजी जोंधळे, विजय बगाटे, पत्रकार, शाहीर गौतम कांबळे, भानुदास साबळे परभणीहून आलेले, मालाबाई वेडे परभणीहून आलेले, मॅडम हिंगोलीहून आलेले, कार्यक्रम में जो लद्दाख से पधारे हुए हैं, जो कि बॉलीवुड सिंगर है फुनसोक लद्दाखी, और जो कि हमारे रिपोर्टर है वांग रिंजिन, उधर गया है,
इन्हीं का स्वागत फूल माला देके हमारे प्रकाश जी कामले और मोहनराव मोरे जी फूल माला देके और शाल देके इन्हीं का स्वागत करेंगे, स्मृति चिन्ह देके। सुरेश भीमराव साळवे रेल्वे रिटायर टीटी सध्या आता औरंगाबादला असतात। त्यांच्या परिवाराकडून गेल्या 40 वर्षापासून भिक्खू संघाला चिवरदान करण्यात येते। याही वर्षी सातत्याने ते नांदेड परिषद आणि पूर्णा येथे चिवरदान देतात। स्मृतीचे न घेतलं सर्वांनी लडाखच्या पाहुण्यांचं हार देऊन स्वागत करावं टाळ्या वाजवून। दुसरे चांगले नितीनजी साळवे जे कॉर्डिनर आहेत, थांबा ना तुम्ही। मास्तर जे कोरियनच्या भतीजीला आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं काम करतात, नितीन साळवेजी। हो दादा थोडं बाजूला हो ना। हा जो कि धम्मानंद बनते संघ सेना के सचिव है, इन्हीं का भी स्वागत परिषद की ओर से किया जा रहा है। उन्हें अनुरोध है कि परिषद का स्वागत स्वीकार करने का कष्ट करें। लातूर आलेले सुरेश वाघमारे जी यांचाही सन्मान होता है। आर के गायकवाड जे IAS ऑफिसर निवृत्त, त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे। भीमरावजी शाबतकर मंत्रालयातील सचिव, आमदार बांगर यांचे सचिव, गुच्छ द्या। महेंद्र गायकवाड या ना समोर, पुढे गायकवाड महेंद्र कुठे हर्षू आपका हो गया। प्रशांत चालू है का? जानता ये इनका हो गया, जानते जानते करा।
इनका भी स्वागत हो। लद्दाख के मेहमान हैं हमारे। दोन दोन सत्कार आपल्याकडे सावतकर जे आरके गायकवाड थोडं समोर या ना। भीमराव वायवळ गेले काय? थोडं समोर या। वाघमारे सर थांबा ना, गेले का? सुरेश वाघमारे सर या इकडे थोडं काम आहे। दोन सत्कार तुम्हाला करायचे आहेत। अनिल या, आजमारे साहेब या। आपल्या या विहारासाठी आपल्या स्वतःच्या मालकीची जमीन 33 गुंठे जमीन आमचे प्राचार्य मोहनराव मोरे यांनी दान केलेली आहे। त्याबद्दल त्यांचा आपल्या परिषदेमध्ये सत्कार करण्यात येत आहे। आरके गायकवाड आजमानेजी, हर्षू या ना गायकवाड। सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये मोहनरावजी मोरे दुसरा सत्कार आहे। आपले उद्योजक पूर्णा शहरातील गौतम भोळे हे जे मांडव दिसत आहे ते 1 लाख रुपये त्यांनी एकट्यानं दिलेले मांडवाचे, त्याच्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। हा जो मांडव दिसत आहे त्यांच्या 1 लाख रुपये दिल्यामुळे तिथे होत आहे वापर या। सर्वांनी परत एकदा टाळ्याच्या गजरामध्ये दानदात्याचं स्वागत करावं आणि तुमच्यापैकी तुमचंही असं स्वागत व्हावं असं काही करा तुम्ही हे सर्वजण। गौतम सध्या साबळे यांच्याकडून शिवरदान, मीराबाई भीमराव बोधक यांच्याकडून शिवरदान, संविधान गौरव समिती पूर्णाच्या विद्यमाने कोरियाच्या भंतेजीचा सन्मान करण्यात येत आहे। प्रकाश कांबळे, ॲडव्होकेट अशोक कांबळे, कॉम्रेड ॲडव्होकेट महेंद्र गायकवाड, उत्तम खंदारेजी, हर्षवर्धन, गौतम काळे हे संविधान गौरव समितीच्या वतीने कोरियाच्या भंतेचा सन्मान करतात। यावर